हात वरती करायचं, बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। उपस्थित व्यासपीठ आणि बंधू आणि भगिनींनो, भारतीय जनता पक्षामध्ये प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष व नंतर मी या भावनेतून आपल्याला जायला लागतं। भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य व कष्टकऱ्यांचा पक्ष आहे। पक्षाचा संघटन हा पक्षाचा गाभा आहे। आपली संपूर्ण सेवा ही राष्ट्रासाठी समर्पित केलेली आहे। या राष्ट्रामध्ये नरेंद्र मोदीजी यांना निवडून आणण्यासाठी, तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी या महायुतीचे उमेदवार सुनीलजी तटकरे साहेबांना आपल्याला निवडून द्यायचं आहे। आपण पाहतोय की जोपर्यंत 400 जागा पार करणार नाहीत तोपर्यंत भारतीय जनता पक्षाची भूक थांबणार नाहीये। सबका साथ सबका विकास या विचारधारणेतून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या देशातील तळागाळातील जनतेशी जोडले गेले आहेत। आमदार रविशेठ पाटील साहेब, माजी आमदार हर्षिल पाटील साहेब यांनी पेण तालुक्यामध्ये केलेल्या विकास कामांच्या माध्यमातून आज पेण तालुक्याला विकासात्मक समृद्धी प्राप्त झालेली आहे। आपण पाहतोय की आपलं 500 वर्षापूर्वीचं स्वप्न प्रभू श्री राम मांचं मंदिर आपल्याला मोदीजींच्यामुळे पुन्हा चाललंय। आपण पाहतोय की काश्मीरमध्ये पूर्ण अखंड भारताचं स्वप्न मोदीजींच्यामुळे आज स्वप्न आपलं पूर्ण झालेलं आहे। आपण पाहतोय की देश आज जगामध्ये डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये आपण पाहतोय गुगल पे मध्ये जगामध्ये नंबर 1 क्रमांकावर आहे। लवकरच भारत तिसरी महासत्ता म्हणून या ठिकाणी उदयास येणार आहे। आणि असं असताना आपल्या नेतृत्वाला निवडून द्यायचं हे आपल्या सर्व मंडळींचं या ठिकाणी प्रथम कर्तव्य आहे। मला माहीत आहे की आज आपण महायुतीचे उमेदवार सुनीलजी तटकरे साहेब यांना पेण विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त भरघोस मताने निवडून देऊन एक विक्रम स्थापित करायचा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्याला मत द्यायचं आहे। आणि त्यांना मत देण्यासाठी येत्या 7 तारखेला घड्याळाचं बटन दाबायचं आहे आणि मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, असं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।